लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। आमचा विश्वास जनतेवर आहे आणि जनताच आम्हाला महापौर बसवणार आहे। जनतेच्या विश्वासावर मी बोलतो आणि जनता निश्चित आम्हाला सहकार्य करणार आहे, वोट देणार आहे आणि आमचा महापौरला निवडून देणार आहे। आमचा नवीन चेहरा आहे, उदाहरण आहे गंगाखेडचं समोर तुमच्या माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे, किती विकास झालेला आहे। आज एका शहरामध्ये 1100 कोटी रुपये आणलेत आपण, 1100 कोटीची कामं सुरू आहे। हे सगळं समोर आहे म्हणून मला जनता आमच्यावर विश्वास करेल। काय परिस्थिती आहे काय परिस्थिती आहे मनपाची बरेच आरोप केले। मी आरोप सत्यता मांडली, मी आरोप नाही केले कुणावर। मी जे सत्यता आहे परभणीची ती सत्यता मांडलेली आहे, मी आरोप नाही केले कुणावर। सत्यता जर मांडत असेल कोणा आरोप होत असेल तर ठीक आहे, सत्यता आहे का नाही तुम्ही सांगा। सेटलमेंटचं राजकारण होते असं होतच ना, होतंय म्हणून बोललो मी सेटलमेंटचं राजकारण। त्यासाठी पर्याय देतो ना मी जनतेला। म्हटलं की सगळे संस्थानं वाटून घेतले, जिल्हा परिषद एकीकडे हो घेतलेतच ना, तुमच्या समोर एक संस्थानं कोण कसे कसे वाटून घेतलेत ते तुम्ही नाव घेत नाहीत पण कोणाला आरोप करत असतात। वेळ येईल तेव्हा घेऊ नावं, मी वेळ येऊ दे, आता सुरुवात आहे। जेव्हा कोणी समोरून काही बोलेल तर त्यावर बघू, त्यावर काय लोकांना काय म्हणजे आव्हान करणार आहात, काय काम होणार तुम्हाला निवडून दिलं तर? नाही, मला निवडून दिल्याच्या नंतर जनतेचा मी आता जेवढं पत्रकार परिषदेमध्ये बोललो, प्रथम माझं स्वच्छता असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल आणि जे जनतेचे सगळे मेन जे लोकहिताचे म्हणजे जे डेली बेसिसमधले जे असतात, जे प्रॉब्लेम त्यांचे असतात, ते सगळ्या प्रॉब्लेमसाठी मी काम करणार। सर, परभणीमध्ये काय एमआयडीसी नाही, काय नाही सध्या आता मला सगळं दिलं झालेलं आहे, याचा म्हणजे विचार काय? एमआयडीसी थोडा बायपास नाही आहे परभणीला, त्यामध्ये याला परभणीला बघा भरपूर आहेत तसे। आता मला नावं सांगता येणार नाही, तर नावं सांगितले की लगेच लाईट ट्यूबलाईट जळती नेत्याची मग त्याच्यामुळे नावं सांगणार नाही। नावं सांगू योग्य तेव्हा जाहीरच करू नये पॅनल तुमच्यासमोर। तारीख डिक्लेअर झालेली आहे, सर्व प्रमुख पक्ष जे आहेत त्यांनी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। हो, आम्ही आता आमच्या पॅनल प्रमुख फॉर्म दिलाय मी आज, हे फॉर्म दिलेत मी आज, ते आता फॉर्म भरून ज्याला इच्छा आहे ते भरून देतील, ज्याला इच्छा आहे। युती आम्ही कोणासोबत करणार नाही, आम्हाला कोणी ऑफर देऊ शकणार नाही। आम्हीच कोणाला ऑफर देत नाही तर मग ते आम्हाला कशी ऑफर देते? आणि नाही म्हणतो सांगतो ना मी, आम्ही युती करणार नाही म्हणून सांगितलं ना, स्वबळावर लढणार।